मित्र हो, नमस्कार. आपल्या सर्वांसमोर असं खेदानं म्हणावं लागतं की महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणाला वेगळ्या वेगळ्या रोगाने घेरलेलं आहे. या अनेक रोगांची नावं आपल्याला सांगता येतील. सभागृहामध्ये बीभत्स भाषा वापरण्याची जणू काही साथ झालेली आहे. सभागृहाच्या बाहेर गँग वॉरसारखी परिस्थिती तयार झालेली आहे. सभागृहाच्या अजून बाहेर रस्त्यावर जे संवाद होतात, जे आव्हानं प्रतिआव्हाने दिले जातात, त्याच्यात पण काही नैतिकता राहिलेली नाही. घर घुसके मारण्यापासून अमुक ठिकाणी भेट तुला सोडत नाही, हे सुद्धा आता राजकारणात बोलण्यास सुरू झालेलं आहे. याबरोबरच खुलेआम धमक्या देणं, पाहून घेतो म्हणणं, तुला ठेवत नाही म्हणणं, अशी शब्दयोजना महाराष्ट्रात आता कुठेही ऐकायला मिळते आहे. हे सगळे राजकारणाचे विकार आहेत. हे कमी होते की काय म्हणून आता हनी ट्रॅपवर आपल्याकडे चर्चा चालू झाली. हनी म्हणजे गोड, हनी म्हणजे मध, हनी म्हणजे अतिगोड आणि ट्रॅप म्हणजे सापळा. गोडपणाच्या सापळ्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तींना, धनिकांना, राजकर्त्यांना, ब्युरोक्रॅट्सना अडकवण्याची जगात एक जुनी पद्धत आहे. त्याच्यामध्ये महिला वापरली जाते. पूर्वी युद्धकाळामध्ये एकामेकाचे कागदपत्र चोरण्यासाठी, हेरगिरी करण्यासाठी अशा महिलांचा वापर केला जायचा. काही वेळेला त्यांना विषकन्या असं सुद्धा म्हटलं जायचं. ती सुंदर आहे पण विषारी आहे, ती काही पण करू शकते. अर्थात अशा महिला तयार करण्याचं काम इथली व्यवस्थाच करत असते, हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅपवर चर्चा झाली. कोण म्हणतं ह्याच्यामध्ये 4 मंत्री आहेत, कोण म्हणतं ह्याच्यामध्ये मंत्र्यांची मुलं आहेत, कोण म्हणतं ह्याच्यात काही पक्षांचे नेते आहेत, कोण म्हणतं ह्याच्यामध्ये धनिक आहेत. ह्याची काय अजून चौकशी झालेली नाही आहे. त्यामुळं नेमकं कोण आहे की नाही याच्यावर अजून पडदा पडायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही पुरावे द्या, आपण याची चौकशी करू, आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं काही आढळून आलेलं नाही आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रभर या विषयाची चर्चा चालू झाली. हे जे हनी ट्रॅप आहे, काही जण म्हणतात ह्याच्यात उच्च पदस्थ शासकीय अधिकारी अडकलेले आहेत. त्यांना का अडकवायचं? कारण त्यांना अडकवलं की आपल्याला पाहिजे ते कामं करून घेता येतात, आणि त्याने नाही केलं तर त्याला ब्लॅकमेलिंग करता येतं. त्यांच्याबरोबरचे महिलांचे फोटो प्रसिद्ध करता येतात, नको त्या अवस्थेतले फोटो प्रसिद्ध करता येतात, आणि सातत्याने त्याला आपल्या मुठीत ठेवता येतं. हाच न्याय राज्यकर्त्या लोकांना पण लागू असतो. पण मुळात एका नाजूक प्रकरणातून हे सगळी माणसं त्या हनी ट्रॅपमध्ये अडकतात. तशी एक गँग असते जगभरात. तीही मोठी माणसं असतात. ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये येण्याचं निमंत्रण देतात, स्वतःच्या फार्म हाऊसवर यायचं निमंत्रण देतात मोठ्या माणसांना. तुमचे पाय लावा, आम्हाला आशीर्वाद द्या. तिथे गेल्यानंतर त्यांना निवांत वाटावा म्हणून एखाद्या खोलीमध्ये त्यांची जेवणाची पिण्याची सगळी व्यवस्था करतात. हे निघून जातात. त्यांच्या सेवेला कोणीतरी सुंदर मुलगी असते, आणि मग पुढे तिचे फोन यायला लागतात की तुम्ही इथे येऊन गेला, माझ्याबरोबर गैरवर्तन केलं, ते सगळे फोटो आहेत, मला एवढे पैसे द्या, माझं हे काम करा, असं ते सुरू होतं. काही जण ह्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, काहींना ते शक्य होत नाही. काही जण आत्महत्येकडे पण वळतात, काही जण पोलीस स्टेशनमध्ये जातात, पण हे हनी ट्रॅप चालूच राहतात. आता हनी ट्रॅपसारख्या प्रकरणामुळं लोकशाही, राजकारण यांना आवश्यक असणारी जी नैतिकता असते ती सगळी खलास होते, आणि निर्लज्जपणाची पट्टी या सगळ्यांना चिकटली जाते की तुम्ही लोकशाहीमध्ये राहून कोणत्या मार्गाने काय करायला लागलात, हा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो. महाराष्ट्रात असं कधी घडत नव्हतं. आता त्याची चर्चा का चालू झाली?
कारण आपलं राजकारणसुद्धा गुंडगिरीकडे झुकायला लागलेलं आहे. जेवढे गुंड आहेत ते सगळे राजकारणात यायला लागलेले आहेत आणि ते पण सत्ताधाऱ्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जायला लागलेले आहेत. राजकारण म्हणजे झटपट विकासाचा मार्ग, राजकारण म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग. आपल्या अवतीभोवती सत्ता आली की ते वापरून काही पण करता येतं अशी भावना वाढू लागलेली आहे. यालाच राजकारणाचं गुन्हेगारीकरण, यालाच राजकारणाचं अजून काहीतरी करण असं म्हटलं जातं. आता जवळपास 72 लोकांच्या नावाचा उल्लेख या हनी ट्रॅपमध्ये होतो. त्याच्यात आरोप किती असतील, खरं काय असेल, खोटं काय असेल, हे तपासांती सिद्ध होईल. ते कधी होणार आहे हे पण कोणाला माहिती नाही. पण आता राजकारणात हा चर्चेचा विषय झाला. जेव्हा अशा काही घटना घडतात महत्त्वाच्या, तेव्हा आपले मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका. जे हुंडाबळीचं पण राजकारण करू नका, हनी ट्रॅपचं पण करू नका, सभागृहाच्या बाहेर झालेल्या गुंडगिरीचं पण करू नका. मग राजकारणात हे जे विषय येतात ते येणारच नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था काही आपल्याकडे नाही आहे. ते आल्यानंतर चर्चा होते, पण ते का येत आहेत, इतकी नैतिकता का घसरते आहे आणि ह्या सगळ्या धनिकांच्या ताब्यात, ह्या गुंडांच्या ताब्यामध्ये आपलं राजकारण का जात आहे. राजकारण म्हणजे केवळ सभागृहातलं राजकारण असं मला म्हणायचं नाही. राजकारण रस्त्यावर पण असू शकतं, गल्लीत पण असू शकतं, गावात पण असू शकतं. ह्या राजकारणाची जागा नको असणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आणि ते काय घेत आहेत? कारण त्यांना जाब विचारणारी जी लोकशक्ती असते ती क्षीण व्हायला लागलेली आहे. हे लोकांच्या जोरावरच पावत्या फाडतात, हे लोकांचं नाव घेऊनच विकासाच्या गप्पा मारतात आणि आपल्याला कोणी विचारणार नाही अशा भ्रमामध्ये राहतात. हनी ट्रॅप ही सगळ्यात मोठी अनैतिक गोष्ट आहे. तिचं वर्णनच करता येत नाही, इतके अनैतिक आहे. आणि त्याच्यामध्ये इतके उच्च पदस्थ का फसतात मग? या हनी ट्रॅपमध्ये महिला आहेत म्हणून, हनी ट्रॅपची रचना करणारा अजून कोणीतरी मोठा माणूस आहे म्हणून. आणि एवढंच नाही तर गेल्या काही दिवसापासून या हनी ट्रॅपच्या संदर्भात, या सीडीच्या संदर्भात, या पेन ड्राईव्हच्या संदर्भात ज्यांचं नाव होतं ते पण आता टी व्हीवर येऊन बोलायला लागलेले आहेत. येस, हा आहे, तो आहे, तो आहे. आपण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र मानतो. आपण कुठेही जाऊन मोठ्या अभिमानाने ह्या परंपरा सांगतो, कारण त्यांच्या विचारातूनच महाराष्ट्राचे एक वैचारिक जडणघडण झालेले आहे, महाराष्ट्राची प्रतिमा तयार झालेली आहे, महाराष्ट्राला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. पण ही जर गोडपणाची जाळी अशी पसरायला लागली तर ह्या परंपरेला पण धक्का बसतो, लोकशाही व्यवस्थेला धक्का बसतो आणि एकूणच आपण कुठे निघालो आहोत याचा समज येऊ नये, हे समजू नये अशी परिस्थिती तयार होत असते. त्यामुळे हे जे कोणी हनी ट्रॅपमध्ये सापडलेले असतील ह्यांच्याविषयी आपण कधी सहानुभूती दाखवता कामा नये. यांच्यावर कठोर कारवाई केल्या पाहिजेत. कारण सरकारमध्ये राहून, सरकारच्या बाहेर राहून, प्रशासनामध्ये राहून जर कोणी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग अशा पद्धतीनं करत असेल तर ते काही बरोबर नाही आहे. म्हणून समाजात सुद्धा अशा व्यक्तींना आपण मान्यता देता कामा नये. त्यांच्यापासून आपण दूर राहणं आणि आपल्यापासून त्यांना दूर करणं एवढा एकच मार्ग आपल्याकडे शिल्लक राहतो. तो वापरावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.